तेजस ठाकरेंकडे तुम्ही काय पाहताय? तुम्ही थोडंसं अभ्यासपूर्ण एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या समस्येबद्दल, एखाद्या निवडणुकीबद्दल जरा ॲनालिसिस करण्याकडे तुमचा कल असतो. म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे, आत्ता आम्हाला असं वाटलं होतं सगळ्या माध्यमांमधल्या लोकांना की या निवडणुकीमध्ये तेजस ठाकरेंची एंट्री होईल, पण पुन्हा एकदा त्यांना नाही प्लीज वेट. नाही 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 असं अजिबात नाही आहे. त्यांना ज्या बघा कसं आहे, आज शेवटी हे आय थिंक इट इज प्रिटी क्लिअर की आज ते पक्षप्रमुखांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे त्यांना प्लीज वेट कोण सांगणार आहे? त्यांना जर वाटलं तर ही इज मोर दॅन वेलकम. आणि पक्षसुद्धा त्यांना अगदी म्हणजे तेजसला मला वाटतं सगळ्याच आज पक्षाच्या नेत्यांनी अगदी लहानाचा मोठा होताना बघितले. सो त्याला तो विषय नाही आहे. आज त्याची इच्छा आहे का हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. तो आज वाईल्ड लाईफ रिसर्चर आहे, तो त्याच्यात अप्रतिम काम करतो ऑफकोर्स, बट तो तेवढा जबाबदार आहे की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तो हे सगळं बंद करून एक फॅमिलीला जो काही सपोर्ट लागतो म्हणून तो काम करतो. आजसुद्धा उद्धव ठाकरे साहेब जेव्हा महाराष्ट्रभर फिरत आहेत तेजस त्यांच्यासोबत फिरतो ना, लोकसभेला पण फिरला. आत्तासुद्धा मला वाटतं साहेब आज कुठे कोल्हापूर की कोकणात आहेत, तेजस गेला आहे तिकडे. म्हणजे त्यांना एक सोबत असावी, सपोर्ट असावा, फीडबॅक मिळावा किंवा लोकांचा काय प्रतिसाद आहे काय ऐकून घ्यायचं, हे सगळं काम तो निवडणुका आल्यावर करतो ना. त्यामुळे जर त्याची उद्या इच्छा झाली तर तो येईल राजकारणात. पण असा काही त्यामध्ये फार काही कॉन्शियस कॉल नव्हता की तू येऊ नकोस किंवा हे असं असं अजिबात नाही आहे. तो त्याला वाईल्ड लाईफ आणि याची प्रचंड आवड आहे. मी मागेसुद्धा एका मुलाखतीत म्हणालो, मला एकाने विचारलं की तेजस ठाकरे जास्त कॅमेऱ्यासमोर दिसत का नाहीत? मी म्हणालो 12मध्ये 6 महिने ते जंगलात असतात. ते त्याला तिकडे ते रमतो, त्याला ही लाईक्स डुईंग दॅट. त्यामुळे त्यांचा तसा स्वभाव आहे आणि राजकारणसुद्धा तो क्लोजली फॉलो करतो. आणि त्यामध्ये त्याला काही वाटलं की हे असं झालं पाहिजे, इनफॅक्ट आता ॲडव्हर्टायझिंग वगैरे जे आहे त्यामध्ये तो आता इंटरेस्ट घेतो. आपण असं नाही असं केलं पाहिजे, किंवा कॅम्पेनमध्ये कुठली हुकलाईन आपली चांगली चालते, लोकांचा एक चांगला पल्स त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे तो पल्स ओळखण्यात मला वाटतं तो खरंच इज व्हेरी गुड ॲट इट. तो काही काही वेळा सांगतो की हे बरोबर चाललं आहे, हे पुढे रेटा, किंवा हा मुद्दा नाही होते, असे तो फीडबॅक देतो ना.